या तुम्ही थोड्या आठवणी सांगा आपल्या शाळेबद्दलच्या मित्रांच्या, आणि त्यानंतर बालाजी यांच्या आठवणी होतील, आणि त्यानंतर मग आपण शिक्षकांच्या आठवणी ऐकणार आहे. आता कुणीही मला विनंती करू नका की काहीतरी बोलायचं आहे ते, कारण सगळ्यांना तो वेळ दिलेला आहे आणि अगोदरच आपला कार्यक्रम खूप उशिरा चालू झालेला आहे. धन्यवाद. धनंजय. माझी एक सर्वांना विनंती आहे, कृपा करून खूप वर्षानंतर आपण सगळे एकत्र आलेलो आहोत, आपापसामध्ये बोलू नका. आणि मला ही नक्की माहिती आहे की सर्वांची भाषणं एकसारखीच होणार आहेत, त्यामुळं थोडंसं सांभाळून घ्या एकमेकांना. अशोक विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थी, तसेच काही माजी शिक्षिका असतील, काही आत्ताचे शिक्षिका असतील, या सर्व आणि या सर्वांचा मेळाव्याप्रसंगी उपस्थित असलेला सर्व गुरुजन वर्ग, सर्व त्या काळातले बालमित्र आणि आत्ताचे तरुण मित्र, आणि आता नंतर होणारे म्हातारे मित्र. आता म्हातारा खरं कोण होणार नाही असं मला दिसतं आहे, कारण आता मी गप्पा मारत असताना मागं म्हटलं की अरे त्या तो काळामध्ये असं होतं तसं होतं, तसं सगळ्या खूप गोष्टी समोर आल्या. ठीक आहे, आयुष्यामध्ये कोणीही असो, सुरुवातीच्या काळापासून शेवटपर्यंत आयुष्यामध्ये ज्या ज्या घटना घडतात त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एका चित्राप्रमाणे जेव्हा समोर येतात, त्याचं कारण एकच असतं की जेव्हा शाळेतले विद्यार्थी एकत्र येतात, शिक्षक एकत्र येतात, आणि तिथं आपले सर्व आठवणी आपण त्या ठिकाणी सांगत असतो. एक गोष्ट खरं सांगायची झाली तर 88-89 साली मी अशोक विद्यालयामध्ये आलो. 2च वर्षे शाळेमध्ये होतो, आणि JP आबने मॅडम ह्या ठिकाणी बसल्या, त्या आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. 8वी ड मध्येच होतो. त्याच्यानंतर साखरीकर मॅडम आहेत, नंतरही 9वी ड मध्येच आम्ही होतो. सागर वायकर असेल, आमचा आंग्रे आहे, प्रकाश आंग्रे, महेंद्र जोगदन, गुलाब निवंगुरे, असे अनेक विद्यार्थी त्यावेळी आम्ही मित्र होतो. हे सांगताना मला खरं तर आनंदसुद्धा होतो. सर्वांची इच्छा असते की मी मोठ्या शाळेमध्ये गेलो पाहिजे. इंग्लिश स्कूल, टिळक रोड, रमणबाग, ज्ञानप्रबोधिनी, ह्या सगळ्या मोठ्या शाळा होत्या त्या काळामध्ये. अशोक विद्यालय ही शाळा गरिबांच्यासाठी सुरू झालेली शाळा होती, याचा विशेष आनंद वाटतो. ज्यावेळी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलो, आपल्याला काही लोकांना नक्कीच आठवणी असतील, मला तिथं प्रवेश मिळाला नाही. त्याची कारणं वेगळी आहेत, परंतु जर समजा मला अशोक विद्यालयामध्ये त्यावेळी प्रवेश मिळाला नसता तर मला वाटत नाही मी आत्ता या ठिकाणी काय माझं मनोगत व्यक्त केलं असतं. हे मोठेपण आहे, ही आठवण आहे, हे समाधान आहे. याचं कारणच असं आहे की एक तर घरची परिस्थिती अतिशय खराब, इथं असलेले बरेच जण, प्रत्येकजण घरातली आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट. काहींची आई मोलमजुरी करत असेल, साधं काम करत असेल, साफसफाईचं काम करत असेल, कोणी मजुरीचं काम करत, आई वडील काम करत, अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक विद्यार्थी ह्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकायला आलेला होता. आणि ते शिक्षण घेत असताना आत्ता आमचा प्रकाश आंग्रे इंजिनियर आहे, अनेक विद्यार्थी डॉक्टर झालेत, अनेक विद्यार्थी आर्किटेक्ट डॉक्टर झालेले आहेत, ड्राफ्ट्समन आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळं पण त्यांनी दाखवून दिलं आहे. कधीही कुठली शाळा ही मोठी नसते, तर ते शाळेतले शिक्षक मोठे असतात. याचं कारण एवढं आहे की ह्या शिक्षकांमुळे आपण घडत असतो, तर शाळेमुळे नसतो. शाळेत नाव असतं, परंतु ज्या पद्धतीनं एखादं झाड छोटं असतं, रोपटं असतं, सॉरी जरा थोडंसं भावनशील होतं, अनेक गोष्टी आहेत की झाड लावल्यानंतर रोपटं असतं छोटंसं, ते मोठं होत असतं ना. या शिक्षकांचा खूप मोठा हातभार आहे मोठं होण्यामध्ये. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, 9वीमध्ये नापास झाल्यानंतर घरची परिस्थिती वाईट असल्यानं मला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं, परंतु अनेक काही मंडळी अशी भेटली, त्यांनी शिक्षण पुढं करण्यासाठी लग्नानंतर बी प्रयत्न केला, आणि SY झालो, TY झालो, शिक्षण पूर्ण केलं. सांगायला अभिमान वाटतो, पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक झालो त्या लोकांमुळं. कारण यांनी जर शिक्षण दिलं नसतं तिथपर्यंत पोचलो नसतो. म्हणून खूप खरं तर कंट्रोल करून आलो होतो की बाबा शांत बोलायचं, पण मनात राहत नाहीत ना, कारण ह्या लोकांमुळेच आपण घडलेलो आहे. या शाळेमुळं नगरसेवक झालो, महानगरपालिकेमध्ये नोकरी होती, महानगरपालिकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मग महानगरपालिकेचा नगरसेवक झालो.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना भाजपचा आत्ता प्रवक्तासुद्धा आहे, उपाध्यक्ष आहे, अनेक पक्षाच्या जबाबदाऱ्यात मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सहभागी असतो. पण शेवट एकच सांगतो की ह्या शाळेतल्या शिक्षकांमुळं, ह्या शाळेतल्या सर्व शिक्षक ट्रस्टींमुळं या आम्ही सगळे घडलेलो आहोत. क्रीडा क्षेत्रामध्ये पण अनेक विद्यार्थ्यांनी नाव केले. खूप चांगलं सगळ्यांचं झालेलं आहे. एखादा आत्तासुद्धा कमी शिक्षण असेल किंवा शिक्षण अपुरं झालं असेल तर मला असं वाटतं की या प्रसंगी आपण जे करत आहात खूप चांगलं काम करत आहे. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये फीसाठी पैसे कमी पडत असतील, घरची परिस्थिती हलकीची असेल, ड्रेस नसेल, त्या विद्यार्थ्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य असं खरं समजलं पाहिजे. कुठल्याही विद्यार्थ्याला काही लागलं तरी आवर्जून आवाज द्या, काही लागलं तरी सांगा, नक्की आम्ही उभे राहू. धन्यवाद. धन्यवाद धनंजय. तुझ्या आठवणी ऐकून भरून आले सगळ्यांनाच.